राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने जोर धरला असून अनेक बडे मासे जाळ्यात अडकत आहेत। विशेषतः महसूल खात्यात तहसीलदार, तलाठी ते ग्रामसेवकांपर्यंत अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेत। आता पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली आहे। 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत 95,000 रुपये स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलाय। या प्रकरणी आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल 306 अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडून लाचेची मागणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे। 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती 95,000 रुपये रक्कम घेण्याचं पोलिसांनी मान्य केलं होतं। मात्र तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली आहे। त्यात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके आणि एका महिला अंमलदार लोखंडे यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलं असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातही लाचलुचपत विभागाने थेट कारवाई करत तलाट्याला रंगेहात अटक केली होती।